नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात होणाऱ्या अंमली पदार्थ विक्री विरोधात नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर आले असल्याचं पाहायला मिळत आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना एक जण शहरातील चेतनानगर येथील त्यांच्या राहत्या घरामध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलं। वैभव आव्हाड असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 7 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन तसेच इतर काही अंमली पदार्थासह एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत। सदरची कारवाई गुन्हे शाखा पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।